हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर मी काही दिवसांपूर्वी FBवरती एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवरती काही मला पर्सनल कमेंट आल्या होत्या. जसं की त्या केसमध्ये जे कॅप्शन दिलं होतं त्यामध्ये मी लिहिलं होतं की पेशंटला मेडिसिन्स दिल्यानंतर पेन जाणवू लागलं. तर मला हे विचारण्यात आलं, पेन जाणवू लागलं म्हणजे कोणाला वाटलं की ते बाय मिस्टेकली लिहिलं गेलं की काय, पण ते बाय मिस्टेकली लिहिलं गेलं नाही आहे. तुम्ही जे वाचलं ते तसंच आहे आणि मी लिहिलं ते बरोबर लिहिलं आहे. ओके. सेकंड कमेंट होती, ते कसं बरोबर आहे ते मी पुढे एक्सप्लेन करेल. सेकंड कमेंट होती रेमेडी कोणती दिली, आणि थर्ड कमेंट होती की सोबत ॲलोपॅथी दिलं होतं का. ओके. तर या प्रश्नांची उत्तरं मी शेवटी देईन. ठीक आहे. तर पूर्वी आपण आता जर नव्याने कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना कशाच्या रिलेटेड बोललं जातं आहे, तर त्यासाठी मी थोडक्यात केस सांगते. केस अशी होती की एक 40 to 45 इयर मेल पेशंट माझ्याकडे आले. त्यांना ते फक्त ड्रेसिंगसाठी माझ्याकडे आले होते. 4-5 दिवसांपूर्वी पडले होते, 5-6 दिवसांपूर्वी आय गेस. आणि त्यांना इथे लागलं होतं, इथे असं लागलं होतं आणि इकडे पण लागलं होतं. तर त्यांना कंप्लेंट होती की त्यांचं डोकं खूप दुखत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं कंटिन्युअस, डोळा सुजला होता आणि ड्रेसिंग पण करायची होती, म्हणून ते माझ्याकडे आले. त्याआधी त्यांच्या डॉक्टरांकडे गेले होते, पण ते डॉक्टर आले नव्हते त्यावेळेस, त्यामुळे ते माझ्याकडे आले असं त्यांनी सांगितलं. त्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी ते सांगितलं आहे, तेच मी तुम्हाला सांगते. तर पेशंटच्या ह्या कंप्लेंट्स होत्या आणि पेशंटचं प्रेझेंटेशन असं होतं की पेशंट कॅप घालून आला होता पेशंट. तर त्याचंही एक्सप्लेनेशन देते मी पुढे. पेशंटचं प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं असतं की तो कसा आला आहे, काय कपडे घालून आला आहे, आपल्यासोबत कसा प्रेझेंट करतो, यालाही होमिओपॅथीमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, जे की आपण सगळे जाणतोच. तर त्यानुसार माझा एंट्री पॉईंट होता की पेशंटला मी विचारलं की कधीपासून पडला, तर ते त्यांनी सांगितलं 4-5 दिवसांपासून. आता तुम्हाला काही त्रास होतोय का, डोळा दुखतोय का, तर ते पेशंट म्हणाले की जेव्हा मी पडलो तेव्हाही माझा डोळा दुखला नाही, जेव्हा मला टाके घातले तेव्हाही इकडून असे टाके घातले होते, असे आहे टाके घातले होते, तर तेव्हाही मला दुखलं नाही आणि आता पण मला दुखत नाही आहे. मला जिथे पडलो आहे त्याचा काहीही त्रास नाही आहे, पण माझं सकाळपासून डोकं खूप दुखतं आहे, माझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे आणि मोबाईलमध्ये मला टाईप करायला काही अंक दिसत नाही आहेत. जी लिपी आहे ती माझी स्मॉल लेटर आहे आणि ते मला दिसत नाही आहे. हा पेशंटचा कंप्लेंट होता आणि पेशंट खूप इरिटेट झाला होता की मी त्यांना बोलले की डोकं कधीपासून दुखतं आहे, तर ते मला बोलले की एक काम करता का डॉक्टर. मी बोलले काय. एक काम करा, डोकं काढून ठेवा. म्हणजे इतका इरिटेट झाला होता तो पेशंट डोकेदुखीने. तर आपण समजून घेऊया की मी कशाप्रकारे प्रिस्क्राईब केलं त्याला होमिओपॅथी, किंवा कशाप्रकारे समजून घेतली मी ही केस. तर पेशंटचा मेन कोर कंटेंट होतं ते म्हणजे की मॅडम मी पडलो तर मला कळालं नाही की मला लागलं, मला नाही लागलं, रक्त जातं आहे किंवा टाके घातले तेही मला वेदना झाल्या नाहीत. आजूबाजूचे जे लोक होते ते म्हणत होते की वेदना होत आहेत म्हणून. म्हणजे ह्या पेशंटच्या वेदना दुसऱ्या लोकांना जाणवत होत्या, पण याला काहीही कंप्लेंट्स होत नव्हती किंवा त्यांनी तिथे काहीही कंप्लेंट्स केली नाही. म्हणजे हे खूप डेंजर आहे की नाही. त्याच्यासाठी रुब्रिक आहे आपल्याकडे, डेंजर नो सेन्स ऑफ डेंजर. ओके. इंडिफरन्स टू कंप्लेंट डज नॉट. म्हणजे इतकं त्याला लागलं तरी तो काहीही कंप्लेंट करत नाही आहे. ओके. वेल सेज वेल व्हेन इज सिक. माझा एंट्री पॉईंट कुठे होता, तर त्याला एवढं लागलं आहे आणि तरीही पेन होत नाही आहे. हा माझा म्हणजे हा माझ्यासाठी महत्त्वाचा सिम्पटम होता, हा माझ्यासाठी पिक्युअरेस सिम्पटम होता की त्याला लागलं आणि तरी पण दुखत नाही आहे. मग मी त्याच्यासाठी त्यांना विचारलं की तुम्हाला काही मेडिसिन चालू आहे का, BP, शुगर किंवा दुसरे अजून काही मेडिसिन चालू आहे का. तर पेशंटला डायबिटीस नव्हता, डायबिटिक न्यूरोपॅथी नव्हती किंवा पेशंट CKDचा नव्हता किंवा दुसरे कोणतेही प्रिव्हियस मेडिसिन्स त्याला चालू नव्हते. जर पेशंट असा टाईपचा असेल की त्याला आधीपासूनच त्याचं सेन्सेशन गेलं आहे, तर मग हे रुब्रिक ॲप्लाय करणं चुकीचं ठरेल. जसे की पेनलेसनेस ऑफ कंप्लेंट युजली पेनफुल. म्हणजेच काय, तर जिथे वेदना व्हायला पाहिजे, जिथे वेदना झाल्या पाहिजे, तिथे पेशंटला वेदना होत नाही आहेत, त्याला पेन होत नाही आहे, म्हणजेच हा पिक्युअरेस सिम्पटम आहे आपल्यासाठी. मग त्या रुब्रिकमध्ये जवळपास पेनलेसनेस ऑफ कंप्लेंट युजली पेनफुल या रुब्रिकमध्ये जवळपास 27 मेडिसिन्स आहेत, त्यापैकी हे एक मेडिसिन आहे. ओके. त्यानंतर सेकंड रुब्रिक मी घेतला मीन्स मला ते कळालेलं त्यावेळेस की हा पेशंट OPM मी काय उघडून पाहिलं नाही, रेपर्टरी उघडून पाहिली नाही. माझ्याकडे तितका वेळ पण नव्हता की रेपर्टरी ओपन करून पाहीन आणि मग पेशंटला प्रिस्क्राईब करेल. तर मला हिस्ट्री घेतल्यानंतरच लगेचच क्लिक झालं की हा पेशंट आहे. सो मी देऊन टाकलं मेडिसिन. हिस्ट्री घेतली मी, जवळपास ॲक्यूट केस होती त्यामुळे हिस्ट्री घेतली, जवळपास 5 ते 7 मिनटं हिस्ट्री घेतली. हिस्ट्री घेतल्यानंतर पेशंटला मेडिसिन दिलं. मला पेशंटचा रिझल्ट तिथेच क्लिनिकमध्ये पाहायचा होता, त्यामुळे मी मेडिसिन दिलं. पेशंट म्हणत होता की मला इंजेक्शन द्या, माझं डोकं खूप दुखत आहे. तर मी पहिलं म्हटलं आपण ड्रेसिंग करूया, नंतर पाहू, कारण मला माहीत होतं की तेवढ्या वेळात पेशंटला रिझल्ट येणार आहे. मेडिसिन दिलं आणि ड्रेसिंग करायला घेतलं पेशंटचं. ड्रेसिंग करताना मेडिसिन दिल्यापासून ड्रेसिंग करायला घेईपर्यंत जवळपास 2 ते 3 मिनिटांचा टाईम गेला असेल.
तर पेशंटला ड्रेसिंग त्याची खूप गंदी ड्रेसिंग झाली होती. त्याला म्हणजे एवढं लागलं आहे आपल्याला, तरी पण त्याला सेन्स नाही आहे की आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, आपल्याला वेळेवर ड्रेसिंग केली पाहिजे, याचाही त्याला सेन्स नाही आहे. तो उठून सकाळी कुठे गेला की त्याचं काम करायचं आहे तिकडे गेला. तिकडे उन्हाचा त्याला खूप त्रास होऊ लागला, त्याचं डोकं खूप दुखू लागलं आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याला दिसायचं कमी आलं, त्यानंतर तो आपल्याकडे आला. पण त्याला लागलं आहे, तर डॉक्टरांनी आपल्याला ड्रेसिंग करायला सांगितले आहे. तर तो ड्रेसिंग करायला गेला का नाही गेला. पण माझ्याकडे निमित्त काय काढून आला की मला ड्रेसिंग करायची आहे म्हणून. पण त्याचा मेन कन्सर्न काय होता की त्याचं डोकं दुखत होतं. खूप जास्त डोकं दुखत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं आणि दिसत नव्हतं. हे खूप वाढल्यानंतर तो आला आहे. तर त्याच्यासाठी पण रुब्रिक आहे. आधी काय होता तो? भावना शून्य झाला. जेव्हा पडला तो, त्यावेळेस त्याला काहीही पेन झाला नाही. म्हणजेच इंडिफरन्स टू सफरिंग, इंडिफरन्स टू कंप्लेंट डज नॉट. ओके. आता हे डेंजर होतं. इथे लागलं होतं त्याला, डोळ्याजवळ होता. डेंजर सिच्युएशन आहे ना. डॉक्टरांना लवकर दाखवून घेतलं पाहिजे. गेला का तो डॉक्टरकडे परत नाही गेला. डेंजर, नो सेन्स ऑफ डेंजर. वेल सेज वेल व्हेन ही इज सिक. म्हणजे जेव्हा पण तो पडला तेव्हा त्याला डॉक्टरांनी काही विचारलं असेल ना, तेव्हा त्यानं सांगितलं नसेल. तेव्हा त्याने हेच सांगितलं ना की नाही मला दुखत नाही किंवा मला काय पेन होत नाही. तुम्ही करा तुम्हाला जे करायचं ते. टाके घाला. तर आपल्याकडे कधी आला तो? आधी कसा होता? कंटेंट, क्वाईट, डेंजर, नो सेन्स ऑफ डेंजर. त्यानंतर वेल सेज वेल व्हेन ही इज व्हेरी सिक, इंडिफरन्स टू सफरिंग. ओके. आणि आपल्याकडे कधी आला? इरिटेबिलिटी, पेन ड्युरिंगच्या वेळेस तो आपल्याकडे आला. त्याचं डोकं खूप जास्त दुखायला लागलं, त्याला असह्य व्हायला लागलं, त्यावेळेस आला. तर ओपीएमची ही स्टेट आहे. तो स्टार्टिंगला क्वाईट असतो, कंटेंट असतो, इंडिफरन्समध्ये असतो, म्हणजे भावनाशून्य होऊन जातो. आता त्याचा ॲक्सिडेंट झालं, तो पडला, ते रक्त गेलं, त्याला टाके घालण्यात आले, स्टिचेस घालण्यात आले. म्हटल्यानंतर माणसाला पेन झालं पाहिजे ना, तर नाही, त्याला पेन झालेलं नाही. तो भावनाशून्य होता. म्हणजेच इंडिफरन्स टू एव्हरीथिंग किंवा इंडिफरन्स टू सफरिंग असं आपण रुब्रिक घेऊ शकतो. ओके. म्हणजे इथे पण आपण अप्लाय करू शकतो. सपोज फॅमिलीवरती किंवा एखाद्याच्या लाईफमध्ये खूप सारा ट्रॉमॅटिक सिच्युएशन घडलेली आहे, पण तरीही त्याला काहीही फरक पडत नाही आहे. त्याला काहीही त्याबद्दल वाटत नाही, काहीही फरक पडत नाही किंवा जे खूप वाईट सिच्युएशन घडली आहे आणि तो भावनाशून्य झाला आहे, तर त्यावेळेसही आपण हे रुब्रिक अप्लाय करू शकतो. ओके. जसं की आता तो पडला आहे, डेंजर आहे, तरी त्याला सेन्स नाही आहे, तर त्यावेळेसही आपण ते रुब्रिक अप्लाय करू शकतो. जसं की एखाद्या पेशंटला कॅन्सर आहे, तिथे उंड आहे, पण तो पेनलेस आहे. ओके. त्यानंतर एखादा अल्सर आहे, माउथ अल्सर आहे किंवा ॲबडॉमिनल गॅस्ट्रिक अल्सर आहे, पण तरीही त्याला कोणत्याही प्रकारचं पेन होत नाही, तर तिथे आपण हे रुब्रिक अप्लाय करू शकतो. जसं की बाकी पेशंटला काही नसलं पाहिजे की आधीपासूनच त्याचं नर्व डॅमेज आहे, अशा प्रकारचं काही नसलं पाहिजे, जसं की डायबिटिक न्यूरोपॅथी वगैरे हे काही नाही आहे. हे समजून घ्यायचं, नंतरच हे रुब्रिक अप्लाय करू शकतो, कारण हा PQRS सिम्पटम आहे त्यामुळे. ओके. किंवा एखाद्याला ब्लिडिंग पाईल्स आहे, पण तरी पण तो काय म्हणतोय की मला पाईल्समधून ब्लिडिंग होतं आहे, पण मला पेन नाही आहे, असाही पेशंट येऊ शकतो. ओके. म्हणजे या कंडिशनमध्ये पण आपण हे रुब्रिक अप्लाय करू शकतो. तर मी त्या पेशंटला मेडिसिन्स दिल्यानंतर मेडिसिन्स आधीच दिलं, मी ड्रेसिंग केली. ड्रेसिंग करताना मला पेशंट बोलला की मॅडम मला इथे आता पेन जाणवते थोडंफार. त्यावेळेस मला कळालं की त्यावेळेस मला भारी वाटलं की हां, आपण जे मेडिसिन दिलं आहे ते काम करू लागलं आहे. आणि ड्रेसिंग करेपर्यंत पेशंटचा हेडेक जवळपास 40% कमी आला. मी पेशंटला बोलले की आता तुम्हाला काही मेडिसिन्स द्यायची गरज नाही आहे, तुम्ही ठीक व्हाल, उद्या पुन्हा ड्रेसिंग करण्यासाठी या. तर पेशंट बोलला ठीक आहे, आणि पेशंट गेले घरी. त्यानंतर त्यांना घरी गेल्यानंतर खूप फ्रेश वाटू लागलं. पेशंटने मला तिथेच सांगितलं होतं की माझं डोकं दुखायचं बऱ्यापैकी कमी आलं आहे, जवळपास 40. मी विचारलं त्यांना त्यावेळेस की किती % कमी वाटते, तर त्यावेळेस ते बोलले की मला जवळपास 40% कमी आल्यासारखं जाणवतं आहे आणि फ्रेश वाटतं आहे, डोकं थोडं रिलॅक्स वाटतं आहे. मी बोलले ठीक आहे, जा तुम्ही आता घरी, उद्या ड्रेसिंग करण्यासाठी पुन्हा या. तर पेशंट घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांना खूप छान फ्रेश फील व्हायला लागलं, डोकं दुखायचं पूर्णपणे गेलं. त्यानंतर डोळ्यातून पाणी यायचं कमी झालं आणि डोळ्याला जी सूज होती, म्हणजे खूप सारी सूज होती, इकडून अशी सूज होती, तर तीही कमी आली. आणि पेशंट इतका खुश झाला की त्याच्या वाईफला तो सतत बोलू लागला की मला खूप छान वाटतं आहे, माझ्या डोळ्याची सूज गेली, डोळ्यातून पाणी येत होतं ते कमी झालं, माझं डोकं खूप जास्त दुखत होतं ते कमी झालं. मग त्यांची वाईफ त्यांना बोलली की एवढंच तुम्ही मागापासून बोलताय, तर जाऊन डॉक्टरांना सांगून या. मग पेशंट पुन्हा माझ्या क्लिनिकला आला आणि मला म्हणाले की मी त्यांना पाहिलं येताना मी असा विचार केला की मी यांना मेडिसिन व्यवस्थित दिलं, ड्रेसिंग व्यवस्थित केलं, पेशंटचा रिझल्ट मी क्लिनिकमध्येच पाहिला आणि पुन्हा का हा पेशंट माझ्याकडे येतो आहे. म्हणजे असे अनेक प्रश्न आले त्याला मी समोर पाहिल्यापासून तो माझ्या केबिनमध्ये येईपर्यंत. तर मग मी विचारलं काय झालं, तर ते म्हणाले की तुम्ही जे औषध दिलं ना मला,
त्याच्याने मला खूप छान वाटतं आहे, खूप फ्रेश फील होतं आहे. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं ते बंद झालं. माझ्या डोळ्याची सूज होती ती गेली. त्यानंतर माझं डोकं इतकं दुखत होतं ते कमी आलं. म्हणजे त्याने ते सांगितलंच आहे त्या व्हिडिओमध्ये. वाटल्यास मी पुन्हा इथे लिंक देते. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पुन्हा त्याची लिंक देते, तर तुम्ही पाहू शकता. तर आपण प्रॉपर वेने होमिओपॅथी प्रॅक्टिस केली तर ॲक्यूटमध्ये इतके छान रिझल्ट